قال فما خطبكم أيها المرسلون قالوا إنا أرسلنا إلى قوم مجرمين لنرسل عليهم حجارة من طين مسومة عند ربك للمسرفين. इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं, हे ईश्वरी दूतांनो, कोणती मोहीम आपल्या समोर आहे? त्यांनी सांगितलं, आम्हाला एका गुन्हेगार लोकसमूहाकडे पाठवण्यात आला आहे, जेणेकरून त्यावर खंगरांच्या दगडांचा वर्षाव करावा, जे आपल्या रबच्या येथे मर्यादेपलीकडे जाणाऱ्यासाठी चिन्हांकित आहेत. فأخرجنا من كان فيها من المؤمنين فما وجدنا فيها غير بيت من المسلمين وتركنا فيها آية للذين يخافون العذاب الأليم. मग आम्ही त्या सर्व लोकांना काढून घेतलं जे त्या वस्तीत इमानधारक होते, आणि आम्हाला तेथे एका घराशिवाय मुसलमानाचं कोणतंच घर आढळलं नाही. यानंतर आम्ही तेथे केवळ एक निशाणी त्या लोकांसाठी सोडली जे यातनादायक प्रकोपाची भीती बाळगत असावेत. وفي موسى إذ أرسلناه إلى فرعون بسلطان مبين فتولى بركنه وقال ساحر أو مجنون. आणि तुमच्यासाठी निशाणी आहे मुसा अलैहिस्सलामच्या कथेत, जेव्हा मी त्याला स्पष्ट प्रमाणासहित फिरवूनपाशी पाठवलं, तेव्हा तो आपल्या बळावर गर्विष्ठ बनला आणि म्हणाला, हा जादूगार आहे किंवा वेडा आहे. فأخذناه وجنوده فنبذناهم في اليم وهو مليم. सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या लष्करांना पकडलं आणि सर्वांना समुद्रात फेकून दिलं, आणि तो निंद्य बनून राहिला. وفي عاد إذ أرسلنا عليهم الريح العقيم ما تذر من شيء أتت عليه إلا جعلته كالرميم. आणि तुमच्यासाठी निशाणी आहे आदमध्ये, जेव्हा आम्ही त्यांच्यावर एक असा कल्याणरहित वारा पाठवला की ज्या ज्या वस्तूवरून तो व्हायला त्याला जर्जर करून टाकलं. وفي ثمود إذ قيل لهم تمتعوا حتى حين فعتوا عن أمر ربهم فأخذتهم الصاعقة وهم ينظرون. आणि तुमच्यासाठी निशाणी आहे समूदमध्ये, जेव्हा त्यांना सांगितलं गेलं होतं की एका विशिष्ट वेळेपर्यंत मजा करून घ्या, परंतु या तंबीवर सुद्धा त्यांनी आपल्या रबच्या आज्ञेशी शिरजोरी दर्शवली, तर ते शेवटी त्यांच्या पाहता पाहताच एका अकस्मात कोसळणाऱ्या प्रकोपाने त्यांना गाठलं. فما استطاعوا من قيام وما كانوا منتصرين. मग त्यांच्यात उठण्याचे देखील त्राण नव्हते की ते आपला बचाव देखील करू शकत नव्हते. وقوم نوح من قبل إنهم كانوا قوما فاسقين. आणि या सर्व अगोदर आम्ही नूह अलैहिस्सलामच्या राष्ट्राला नष्ट केलं, कारण ते अवैज्ञानिक लोक होते. والسماء بنيناها بأيد وإنا لموسعون والأرض فرشناها فنعم الماهدون. आकाशाला आम्ही स्वबळाने बनवलं आहे आणि आम्ही याचं सामर्थ्य बाळगतो. पृथ्वीला आम्ही अंथरला आहे आणि आम्ही फार चांगले समतल करणारे आहोत. ومن كل شيء خلقنا زوجين لعلكم تذكرون ففروا إلى الله إني لكم منه نذير مبين. आणि प्रत्येक वस्तूचे आम्ही जोडपे बनवले आहेत, कदाचित तुम्ही यावरून बोध घ्यावा, म्हणून धाव घ्या अल्लाहकडे, मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघड उघड खबरदार करणारा आहे. ولا تجعلوا مع الله إلها آخر إني لكم منه نذير مبين. आणि बनवू नका अल्लाहच्या समवेत कोणी अन्य उपास्य, मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघड उघड खबरदार करणारा आहे. كذلك ما أتى الذين من قبلهم من رسول إلا قالوا ساحر أو مجنون أتواصوا به بل هم قوم طاغون. असंच घडत आलं आहे यांच्या पूर्वीच्या राष्ट्रांकडे देखील कोणी असा प्रेषित आलेला नाही ज्याला त्यांनी असं म्हटलं नसावं की हा जादूगार आहे अथवा वेडा. या सर्वांनी आपापसात या संबंधी काही समझोता केला आहे काय? नव्हे तर हे सर्व शिरजोर लोक आहेत. فتول عنهم فما أنت بملوم وذكر فإن الذكرى تنفع المؤمنين. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडून तोंड फिरवा, तुम्हावर काही दोषारोपण नाही, तथापि उपदेश करत राहा, कारण उपदेश ईमान आणणाऱ्यांसाठी लाभदायी आहे. وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون ما أريد منهم من رزق وما أريد أن يطعمون إن الله هو الرزاق ذو القوة المتين. मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केलं नाही की त्यांनी माझी बंदगी करावी. मी काही त्यांच्याकडून रोजी इच्छित नाही आणि असंही इच्छित नाही की त्यांनी मला जीव घालावं.
अल्लाह तर स्वतःच रोजी देणारा आहे, मोठा शक्तिमान आणि जबरदस्त. فإن للذين ظلموا ذنوبا مثل ذنوب أصحابهم فلا يستعجلون. तर ज्या लोकांनी जुलूम केला आहे त्यांच्या हिश्श्याचा सुद्धा तसाच प्रकोप तयार आहे जसा त्यांच्याच सारख्या लोकांना त्यांच्या वाटेचा मिळाला आहे. यासाठी या लोकांनी माझ्याकडे घाई करू नये. فويل للذين كفروا من يومهم الذي يوعدون. सरतेशेवटी विनाश आहे कुफ्र करणाऱ्यांसाठी त्या दिवशी ज्याचं भय यांना दाखवलं जात आहे. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. والطور وكتاب مسطور في رق منشور والبيت المعمور والسقف المرفوع والبحر المسجور إن عذاب ربك لواقع. शपथ आहे तूरची आणि अशा एका उघड ग्रंथाची जो तलम कातडीवर लिहिला गेला आहे, आणि आबाद गृहाची आणि उंच छताची आणि उसळत्या समुद्राची की तुझ्या रबचा प्रकोप निश्चितपणे घडणार आहे. ما له من دافع يوم تمور السماء مورا وتسير الجبال سيرا. ज्याचं कोणी निवारण करू शकणार नाही तो त्या दिवशी घडेल जेव्हा आकाश भयंकरपणे डगमगू लागेल आणि पर्वत उडत फिरतील. فويل يومئذ للمكذبين الذين هم في خوض يلعبون يوم يدعون إلى نار جهنم دعا هذه النار التي كنتم بها تكذبون أفسحر هذا أم أنتم لا تبصرون. विनाश आहे त्या रोजी त्या खोटं ठरवणाऱ्यांसाठी जे आज खेळ म्हणून आपल्या वितंडवादात गुंतलेले आहेत. ज्या दिवशी त्यांना धक्के मारून मारून नरकाग्नीकडे चालतं केलं जाईल त्यावेळी त्यांना सांगण्यात येईल की हा तोच अग्नी आहे ज्याला तुम्ही खोटं ठरवत होता. आता सांगा, ही जादू आहे अथवा तुम्हाला उमजत नाही. اصلوها فاصبروا أو لا تصبروا سواء عليكم إنما تجزون ما كنتم تعملون. जा आता होरपळले जा याच्यात, मग तुम्ही सहन करा अथवा न करा, तुमच्यासाठी एकसारखा आहे. तुम्हाला तसाच बदला दिला जात आहे जसं तुम्ही आचरण करत होता. إن المتقين في جنات ونعيم فاكهين بما آتاهم ربهم ووقاهم ربهم عذاب الجحيم. ईशभिरू लोक तेथे उद्यानात आणि ऐश्वर्यात असतील, आनंद लुटत असतील त्या वस्तूपासून ज्या त्यांचा रब त्यांना देईल, आणि त्यांचा रब त्यांना दोझखच्या प्रकोपापासून वाचवेल. كلوا واشربوا هنيئا بما كنتم تعملون متكئين على سرر مصفوفة وزوجناهم بحور عين. त्यांना सांगितलं जाईल, खा आणि प्या मजेत आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही करत राहिला आहात. ते समोरासमोर मांडलेल्या आसनांवर तक्के लावून बसले असतील, आणि आम्ही सुंदर डोळ्यांच्या अप्सरांशी त्यांचा विवाह करू. والذين آمنوا واتبعتهم ذريتهم بإيمان ألحقنا بهم ذريتهم وما ألتناهم من عملهم من شيء كل امرئ بما كسب رهين. ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि त्यांच्या संततीने देखील एखाद्या इमान श्रेणीत त्यांचं अनुकरण केलं आहे, त्यांच्या त्या संततीला सुद्धा आम्ही जन्नतमध्ये त्यांच्यात मिळवू, आणि त्यांच्या कृत्यात कोणतीही खट त्यांना होऊ देणार नाही. وأمددناهم بفاكهة ولحم مما يشتهون يتنازعون فيها كأسا لا لغو فيها ولا تأثيم. प्रत्येक जण आपल्या कमाईच्या ऐवजी गहाण आहे. आम्ही त्यांना हर तऱ्हेची फळं आणि मांस ज्या पदार्थाचीही त्यांना इच्छा होईल खूप देत राहू. ते एक दुसऱ्याकडून मद्यपात्र पुढे होऊन घेत असतील ज्यात बकवास असणार नाही की दुराचार. ويطوف عليهم غلمان لهم كأنهم لؤلؤ مكنون وأقبل بعضهم على بعض يتساءلون. आणि त्यांच्या सेवेत अशी मुलं धावत फिरत असतील जी त्यांच्याच सेवेसाठी खास असतील, असे सुंदर जणू लपवून ठेवलेली मोती. हे लोक आपापसात एकमेकांशी जगात गुदरलेल्या हाल अहवाल विचारतील. قالوا إنا كنا قبل في أهلنا مشفقين فمن الله علينا ووقانا عذاب السموم إنا كنا من قبل ندعوه إنه هو البر الرحيم. ते म्हणतील की आम्ही पूर्वी आपल्या घरवाल्यांमध्ये भीत भीत जीवन व्यतीत करत होतो. सत्यशेवटी अल्लाहने आमच्यावर मेहरबानी केली आणि आम्हाला होरपळून टाकणाऱ्या वाऱ्याच्या प्रकोपापासून वाचवलं,
आम्ही पूर्वीच्या जीवनात त्याचाच धावा करत होतो. तो खरोखरच मोठा उपकारी आणि दयावान आहे. فذكر فما أنت بنعمة ربك بكاهن ولا مجنون. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही उपदेश करत राहा. आपल्या रबच्या मेहरबानीनं तुम्ही मांत्रिकही नाही आणि वेडे देखील नाही. أم يقولون شاعر نتربص به ريب المنون قل تربصوا فإني معكم من المتربصين أم تأمرهم أحلامهم بهذا أم هم قوم طاغون. काय हे लोक म्हणतात की हा मनुष्य कवी आहे ज्याच्यासाठी आम्ही कालचक्राची वाट पाहत आहोत. यांना सांगा, बरं प्रतीक्षा करा, मी सुद्धा तुमच्याबरोबर प्रतीक्षा करतो. काय यांच्या अकला यांना अशाच गोष्टी करण्यास सांगतात? अथवा वस्तुतः हे शत्रुत्वात मर्यादेपलीकडे गेलेले लोक आहेत. أم يقولون تقوله بل لا يؤمنون فليأتوا بحديث مثله إن كانوا صادقين. काही म्हणतात की या माणसाने हा कुराण स्वतःच रचला आहे. खरी गोष्ट अशी आहे की हे लोक इमान आणू इच्छित नाहीत. जर हे आपल्या या कथनात खरे असतील तर यांनी अशाच वैभवाची एक वाणी रचून आणावी. أم خلقوا من غير شيء أم هم الخالقون أم خلقوا السماوات والأرض بل لا يوقنون. काय हे एखाद्या निर्मात्याविना स्वतःच जन्मले आहेत, अथवा हे खुद्द स्वतःचे निर्माते आहेत, अथवा पृथ्वी आणि आकाशांना यांनी निर्मिला आहे? खरी गोष्ट अशी आहे की हे विश्वास बाळगत नाहीत. أم عندهم خزائن ربك أم هم المسيطرون. काय तुझ्या रबचे खजिने यांच्या ताब्यात आहेत, अथवा त्यांच्यावर यांचाच हुकूम चालतो? أم لهم سلم يستمعون فيه فليأت مستمعهم بسلطان مبين أم له البنات ولكم البنون. काय यांच्याजवळ एखादी शिडी आहे जिच्यावर चढून हे लोक वरील जगताचा कानोसा घेतात? यांच्यापैकी ज्यानं कानोसा घेतला असेल त्यांना आणावं एखादं स्पष्ट प्रमाण. काय अल्लाहच्यासाठी तर आहेत मुली आणि तुम्हा लोकांसाठी आहेत मुलं? أم تسألهم أجرا فهم من مغرم مثقلون. काय तुम्ही यांच्यापाशी काही मोबदला मागता की हे जबरदस्तीनं लादलेल्या भुर्दंडाच्या ओझ्याखाली दाबले जात आहेत? أم عندهم الغيب فهم يكتبون. काय यांच्यापाशी परोक्षाच्या हकीकतीचं ज्ञान आहे की त्याच्या आधारे हे लिहित असावेत? أم يريدون كيدا فالذين كفروا هم المكيدون. काय हे एखादी चाल चालू इच्छितात? जर अशी गोष्ट आहे तर कुफ्र करणाऱ्यांवर त्यांची चाल उलटल्याशिवाय राहणार नाही. أم لهم إله غير الله سبحان الله عما يشركون. का अल्लाशिवाय यांचा एखादा अन्य उपास्य आहे? अल्लाह पवित्र आहे त्या अनेकेश्वरवादापासून जो हे लोक करत आहेत. وإن يروا كسفا من السماء ساقطا يقولوا سحاب مركوم فذرهم حتى يلاقوا يومهم الذي فيه يصعقون. या लोकांनी आकाशाचे तुकडे कोसळताना जरी पाहिलं तरी म्हणतील की हे ढग आहेत जे उसळून येत आहेत. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना यांच्या दशेत सोडा, येत पावेतो की यांनी आपला तो दिवस गाठावा ज्यात हे हाणून पाडले जातील. يوم لا يغني عنهم كيدهم شيئا ولا هم ينصرون وإن للذين ظلموا عذابا دون ذلك ولكن أكثرهم لا يعلمون. ज्या दिवशी यांचा कोणताही डाव यांच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही की कोणी यांच्या मदतीला सुद्धा येणार नाही, आणि ती वेळ येण्यापूर्वी सुद्धा जालिमांसाठी एक प्रकोप आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेक जण जाणत नाहीत. واصبر لحكم ربك فإنك بأعيننا وسبح بحمد ربك حين تقوم ومن الليل فسبحه وإدبار النجوم. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आपल्या रबचा निर्णय येईपर्यंत धीर धरा. तुम्ही आमच्या नजरेत आहात. तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा आपल्या रबच्या स्तुतीबरोबर त्याचं पावित्र्य गान करा. रात्री सुद्धा त्याचं पावित्र्य गान करत जा, आणि तारे ज्यावेळी परततात त्यावेळी सुद्धा. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. वन्नजमी इदा हवा मा ضل صاحبكم वमा गवा. शपथ आहे नक्षत्राची, जेव्हा तो अस्त पावला तुमचा मित्र न भटकलेला आहे न बहकलेला. وما ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى علمه شديد القوى. तो आपल्या मनेच्छेनं बोलत नाही. हा तर एक दिव्य बोध आहे जो त्याच्यावर उतरवला जातो.
त्याला जबरदस्त बलशालीने शिकवलं आहे. ذو مرة فاستوى وهو بالأفق الأعلى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى. जो मोठा विवेकशील आहे तो समोर येऊन उभा राहिला जेव्हा तो वरील क्षितिजावर होता, मग जवळ आला आणि वर अधांतरी झाला. येत पावे तो की 2 धनुष्य इतकं किंवा त्याहून काही कमी अंतर उरलं. فأوحى إلى عبده ما أوحى ما كذب الفؤاد ما رأى أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند سدرة المنتهى عندها جنة المأوى إذ يغشى السدرة ما يغشى ما زاغ البصر وما طغى لقد رأى من آيات ربه الكبرى. तेव्हा त्यानं अल्लाहच्या दासाला दिव्यबोध पोहोचवले, जे काही दिव्यबोध त्याला पोहोचवायचे होते. दृष्टीनं जे काही पाहिलं, मनानं त्यात असत्य मिसळलं नाही. आता काय तुम्ही त्या गोष्टीवर त्याच्याशी भांडता ज्याला तो डोळ्यांनी पाहतो. अनेकदा पुन्हा त्यानं सिदरतुल मुंतहा अर्थात चरम सीमेवरील बोरीच्या झाडाजवळ त्याला उतरताना पाहिलं, जेथे जवळच निवासी जन्नत अर्थात जन्नतुल मावा आहे. त्यावेळी बोरीला आच्छादित होतं जे काही आच्छादित होतं. दृष्टीनं विचलित झाली न मर्यादेपलीकडे गेली आणि त्यानं आपल्या रबच्या मोठमोठ्या निशाण्या पाहिल्या. أفرأيتم اللات والعزى ومناة الثالثة الأخرى. आता जरा सांगा की तुम्ही कधी या लात आणि या उज्जा आणि तिसरी एक देवी मनाच्या वस्तुस्थितीवर काही विचार तरी केला आहे? ألكم الذكر وله الأنثى تلك إذا قسمة ضيزى إن هي إلا أسماء سميتموها أنتم وآباؤكم ما أنزل الله بها من سلطان إن يتبعون إلا الظن وما تهوى الأنفس ولقد جاءهم من ربهم الهدى. काय मुलं तुमच्यासाठी आहेत आणि मुलं ईश्वरासाठी? ही तर मग मोठ्या गोंधळाची वाटणी झाली. वास्तविकता या काहीच नाहीत परंतु काही नावं जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत. अल्लाहनं यांच्या बाबतीत कोणतंही प्रमाण उतरवलं नाही. वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक केवळ भ्रामक कल्पनांचं अनुसरण करत आहेत आणि मनोवासनांचे चेले बनलेले आहेत. वस्तुतः त्यांच्या रबकडून त्यांच्यापाशी मार्गदर्शन आलेलं आहे. أم للإنسان ما تمنى فلله الآخرة والأولى. काय मनुष्य जे काही इच्छिल तेच त्याच्याकरता सत्य आहे. इहलोक आणि परलोकाचा स्वामी तर अल्लाहच आहे. وكم من ملك في السماوات لا تغني شفاعتهم شيئا إلا من بعد أن يأذن الله لمن يشاء ويرضى. आकाशात कितीतरी फरिश्ते मौजूद आहेत, त्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही जोपर्यंत की अल्लाह एखाद्या अशा इस्माच्या संबंधी तशी परवानगी देत नाही ज्याच्यासाठी तो एखादी विनंती ऐकू इच्छित असावा आणि ती पसंत करावी. إن الذين لا يؤمنون بالآخرة ليسمون الملائكة تسمية الأنثى وما لهم به من علم إن يتبعون إلا الظن وإن الظن لا يغني من الحق شيئا. परंतु जे लोक आखिरतवर विश्वास ठेवत नाहीत ते फरिश्त्यांना देवीच्या नावानं संबोधतात. वस्तुतः या बाबतीत कोणतंच ज्ञान त्यांना प्राप्त नाही. हे केवळ कल्पनांचं अनुसरण करत आहेत आणि कल्पना सत्याच्या स्थानी काहीच उपयोगी पडू शकत नाही. فأعرض عمن تولى عن ذكرنا ولم يرد إلا الحياة الدنيا. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जो माणूस आमच्या स्मरणापासून तोंड फिरवतो आणि ऐहिक जीवनाशिवाय काहीच ज्याचं इच्छित नाही त्याला त्याच्या स्थितीत सोडा. ذلك مبلغهم من العلم إن ربك هو أعلم بمن ضل عن سبيله وهو أعلم بمن اهتدى. या लोकांच्या ज्ञानाची मजल केवळ इतकीच आहे, ही गोष्ट तुझा रबच जास्त जाणतो की त्याच्या मार्गापासून कोण भटकला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे. ولله ما في السماوات وما في الأرض ليجزي الذين أساءوا بما عملوا ويجزي
للذين أحسنوا بالحسنى. आणि पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक वस्तूचा स्वामी अल्लाहच आहे, जेणेकरून अल्लाहनं वाईट करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यांचा बदला द्यावा आणि त्या लोकांना चांगल्या मोबदल्याने नवाजावं ज्यांनी सद्वर्तन अंगीकारलं आहे. الذين يجتنبون كبائر الإثم والفواحش إلا اللمم إن ربك واسع المغفرة هو أعلم بكم إذ أنشأكم من الأرض وإذ أنتم أجنة في بطون أمهاتكم فلا تزكوا أنفسكم هو أعلم بمن اتقى. ते मोठमोठाले अपराध आणि उघड उघड घृणास्पद कृत्यापासून अलिप्त राहतात. या व्यतिरिक्त की काही चुका त्यांच्याकडून घडाव्यात, निसंशय तुझ्या रबचं क्षमाछत्र फार विस्तृत आहे. तो तुम्हाला त्यावेळेपासून चांगल्या प्रकारे जाणतो जेव्हा त्यानं जमिनीपासून तुम्हाला निर्माण केलं आणि जेव्हा तुम्ही आपल्या आईच्या पोटात अद्याप गर्भावस्थेत होता. म्हणून आपल्या स्वतःच्या पावित्र्याचे दावे सांगू नका. तोच बेहतर जाणतो की खरोखर ईशभिरू कोण आहे. أفرأيت الذي تولى وأعطى قليلا وأكدى أعنده علم الغيب فهو يرى أم لم ينبأ بما في صحف موسى وإبراهيم الذي وفى ألا تزر وازرة وزر أخرى وأن ليس للإنسان إلا ما سعى. मग हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्या इस्मालाही पाहिलं जो ईशमार्गापासून परावृत्त झाला आणि अल्पस देऊन थांबला. काय त्याच्यापाशी परोक्ष ज्ञान आहे की तो वास्तवतेला पाहत आहे? काय त्याला त्या गोष्टींची काहीच खबर पोचली नाही जी मुसा अलैहिस्सलामच्या पुस्तिका आणि त्या इब्राहिम अलैहिस्सलामच्या पुस्तकात सांगितल्या आहेत, ज्यानं एकनिष्ठीचे हक्क परिपूर्ण केले, असं की कोणीही ओझं उचलणारा दुसऱ्याचं ओझं उचलणार नाही. وأن سعيه سوف يرى ثم يجزاه الجزاء الأوفى وأن إلى ربك المنتهى وأنه هو أضحك وأبكى وأنه هو أمات وأحيا. आणि असं की मानवासाठी काहीच नाही परंतु ते ज्याचा त्यानं प्रयत्न केला आहे, आणि असं की त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल, मग त्याचा पूर्ण बदला त्याला दिला जाईल. आणि असं की सरतेशेवटी पोहोचायचं तर तुझ्या रबपाशीच आहे. मग असं की त्यानंच हसवलं आणि त्यानंच रडवलं, आणि असं की त्यानेच मृत्यू दिला आणि त्यानेच जीवन प्रदान केलं. وأنه خلق الزوجين الذكر والأنثى من نطفة إذا تمنى وأن عليه النشأة الأخرى وأنه هو أغنى وأقنى وأنه هو رب الشعرى وأنه أهلك عادا الأولى. आणि असं की त्यानेच नर आणि मादीचे जोडपे निर्माण केले एका थेंबाने जेव्हा ते टपकवले जाते, आणि असं की दुसरं जीवन प्रदान करणं सुद्धा त्याच्याच जिम्मे आहे. आणि असं की त्यानेच धनवान बनवलं आणि संपत्ती प्रदान केली, आणि असं की तोच शियराचा रब आहे. आणि असं की त्यानंच पहिल्या आदला नष्ट केलं. وثمود فما أبقى وقوم نوح من قبل إنهم كانوا هم أظلم وأطغى. आणि समुदला असं नष्ट केलं की त्यांच्यापैकी कोणास शिल्लक ठेवलं नाही, आणि त्यांच्यापूर्वी नूह अलैहिस्सलामच्या राष्ट्राला नष्ट केलं, कारण ते होतेच अत्यंत अत्याचारी आणि शिरजोर लोक. والمؤتفكة أهوى فغشاها ما غشا فبأي آلاء ربك تتمارى. आणि पालथ्या पडणाऱ्या वस्त्यांना उचलून फेकलं, मग आच्छादित केलं त्यांच्यावर ते काही जे तुम्हाला माहीतच आहे की काय आच्छादिलं. म्हणून हे मानवा, आपल्या रबच्या कोणकोणत्या देणग्यांबद्दल तू शंका घेशील. هذا نذير من النذر الأولى أزفت الآزفة ليس لها من دون الله كاشفة. ही तंबी आहे पूर्वी आलेल्या तंबींपैकी, येणारी घटका जवळ येऊन ठेपली आहे, अल्लाच्या शिवाय कोणीही तिला हटवणारा नाही.
أفمن هذا الحديث تعجبون وتضحكون ولا تبكون وأنتم سامدون فاسجدوا لله واعبدوا. आता काय याच त्या गोष्टी होत ज्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त करता, हसता आणि रडत नाही आणि गाऊन वाजून त्यांना टाळता. नतमस्तक व्हा अल्लाहच्या समोर आणि त्याचीच बंदगी करा. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. اقتربت الساعة وانشق القمر وإن يروا آية يعرضوا ويقولوا سحر مستمر وكذبوا واتبعوا أهواءهم وكل أمر مستقر. कयामतची घटका जवळ येऊन ठेपली आणि चंद्र दुभंगला. परंतु या लोकांची स्थिती अशी आहे की मग कोणती का निशाणी पाहू नये पराडमुख होतात आणि म्हणतात की हा तर चालता जादू आहे. त्यांनी यालाही खोटं ठरवलं आणि आपल्या मनोवासनांचं अनुसरण केलं. प्रत्येक बाबीला अखेरीस एक शेवट गाठावाच लागणार आहे. وَلَقَدْ جَاءَهُم مِّنَ الْأَنبَاءِ مَا فِيهِ مُزْدَجَرٌ حِكْمَةٌ بَالِغَةٌ فَمَا تُغْنِ النُّذُرُ فَتَوَلَّ عَنْهُمْ يَوْمَ يَدْعُ الدَّاعِ إِلَى شَيْءٍ نُّكُرٍ خُشَّ عَنْ أَبْصَارُهُمْ يَخْرُجُونَ مِنَ الْأَجْدَاثِ كَأَنَّهُمْ جَرَادٌ مُّنتَشِرٌ مهطعين إلى الداع يقول الكافرون هذا يوم عسير. या लोकांसमोर पूर्वीच्या राष्ट्रांचे ते अहवाल आलेले आहेत ज्यात शिरजोरीपासून दूर ठेवण्यासाठी विपुल बोध सामुग्री आहे आणि अशी बुद्धिमत्ता जी उपदेशाचा उद्देश पराकोटीनं पूर्ण करते पण धमकावण्या यांच्यावर परिणामकारक ठरत नाहीत. म्हणून पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडून विमुख व्हा. ज्या दिवशी पुकारणारा एका अत्यंत अप्रिय गोष्टीकडे पुकारेल, लोक भयभीत दृष्टीनं आपल्या कबरीतून अशा प्रकारे निघतील जणू काय विखुरलेले टोळ आहेत. पुकारणाऱ्याकडे धावत सुटले असतील आणि तेच इन्कार करणारे जे जगात याचा इन्कार करत होते त्यावेळी म्हणतील की हा दिवस तर फार कठीण आहे. كذبت قبلهم قوم نوح فكذبوا عبدنا وقالوا مجنون وازدجر فدعا ربه أني مغلوب فانتصر ففتحنا أبواب السماء بماء منهمر. यांच्यापूर्वी नूह अलैहिस्सलामच्या राष्ट्रानं खोटं ठरवलं आहे. त्यांनी आमच्या दासाला खोटं ठरवलं आणि सांगितलं की हा वेडा आहे आणि तो भयंकर रीतीनं झिडकारला गेला. सरतेशेवटी त्यानं आपल्या रबचा धावा केला की मी जेरीस आलो आहे, आता तू यांच्यावर सूड उगव. तेव्हा आम्ही मुसळधार पावसानं आकाशाची दारं उघडली. وفجرنا الأرض عيونا فالتقى الماء على أمر قد قدر وحملناه على ذات ألواح ودسر تجري بأعيننا جزاء لمن كان كفر ولقد تركناها آية فهل من مدكر فكيف كان عذابي ونذر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر. आणि जमिनीला फाडून तिला स्रोतात परिवर्तित केलं आणि हे सर्व पाणी ते कार्य पूर्ण करण्यास मिळालं जे निश्चित झालं होतं. आणि नूह अलैहिस्सलामला आम्ही एका फळ्या आणि खिळेधारीवर स्वार केलं जे आमच्या देखरेखीत वाहत होती. हा होता बदला त्या माणसाखातर ज्याचा अनादर केला गेला होता. त्या नावेला आम्ही एक निशाणी बनवून ठेवलं. मग आहे का कोणी उपदेश घेणारा? पाहून घ्या कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या. आम्ही या कुराणला उपदेशासाठी सुलभ साधन बनवलं आहे. मग आहे काय कोणी उपदेश घेणारा? كذبت عاد فكيف كان عذابي ونذر إنا أرسلنا عليهم ريحا صرصرا في يوم نحس مستمر تنزع الناس كأنهم أعجاز نخل منقعر فكيف كان عذابي ونذر. आज मी खोटं ठरवलं तर पाहून घ्या कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या. आम्ही एका निरंतर अशुभ दिवशी भयंकर वादळी वारा त्यांच्यावर पाठवला जो लोकांना उचलून उचलून अशा प्रकारे फेकत होता जणू काय ती मुळापासून उपटलेली खजुरीची खोडं असावीत. तर पाहून घ्या कसा होता माझा प्रकोप
आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या. وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ. आम्ही या कुराणला उपदेशासाठी सुलभ साधन बनवलं आहे, मग आहे काय कोणी उपदेश घेणारा. كَذَّبَتْ ثَمُودُ بِالنُّذُرِ فَقَالُوا أَبَشَرًا مِّنَّا وَاحِدًا نَّتَّبِعُهُ إِنَّا إِذًا لَّفِي ضَلَالٍ وَسُعُرٍ أَأُلْقِيَ الذِّكْرُ عَلَيْهِ مِن بَيْنِنَا بَلْ هُوَ كَذَّابٌ أَشِرٌ سَيَعْلَمُونَ غَدًا مَّنِ الْكَذَّابُ الْأَشِرُ. समूदनी तंबींना खोटं ठरवलं आणि म्हणू लागले, एकटाच एक मनुष्य जो आमच्यापैकीच आहे, काय आम्ही आता त्याच्या पाठीमागे चालावं. याचं अनुसरण आम्ही जर कबूल केलं तर याचा अर्थ असा होईल की आम्ही बहकलो आहोत आणि आमची अक्कल मारली गेली आहे. काय आमच्या दरम्यान बस हाच एक मनुष्य होता ज्याच्यावर ईश्वरी स्मरण उतरवलं गेलं नव्हे, तर हा पराकोटीचा लबाड आणि दुराभिमानी आहे. आम्ही आपल्या पैगंबरला सांगितलं, उद्याच यांना कळेल की कोण पराकोटीचा लबाड आणि दुराभिमानी आहे. إِنَّا مُرْسِلُو النَّاقَةِ فِتْنَةً لَّهُمْ فَارْتَقِبْهُمْ وَاصْطَبِرْ وَنَبِّئْهُمْ أَنَّ الْمَاءَ قِسْمَةٌ بَيْنَهُمْ كُلُّ شِرْبٍ مُّحْتَضَرٌ فَنَادَوْا صَاحِبَهُمْ فَتَعَاطَىٰ فَعَقَرَ فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ. आम्ही उंटिणीला यांच्यासाठी उपद्रव बनवून पाठवत आहोत. आता जरा धीरानं पहा यांचा शेवट काय होतो. यांना बजावून सांगा की पाणी यांच्या आणि उंटिणीच्या दरम्यान वाटलं जाईल आणि प्रत्येक आपल्या पाळीच्या दिवशी पाण्यावर येईल. सरतेशेवटी त्या लोकांनी आपल्या माणसाला हाक दिली आणि त्यानं या कामाचा विडा उचलला आणि उंटिणीला ठार केलं. मग पहा की कसा होता माझा प्रकोप आणि कशा होत्या माझ्या धमकावण्या. إِنَّا أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ صَيْحَةً وَاحِدَةً فَكَانُوا كَهَشِيمِ الْمُحْتَظِرِ وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ. आम्ही त्यांच्यावर केवळ एकच विस्फोट सोडला आणि ते कुंपणवाल्यांच्या तुडवलेल्या कुंपणाप्रमाणे भुसा बनून राहिले. आम्ही या कुराणला उपदेशासाठी सुलभ साधन बनवलं आहे. आता आहे कोणी उपदेश स्वीकारणारा. كَذَّبَتْ قَوْمُ لُوطٍ بِالنُّذُرِ إِنَّا أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ حَاصِبًا إِلَّا آلَ لُوطٍ نَجَّيْنَاهُم بِسَحَرٍ نِعْمَةً مِّنْ عِندِنَا كَذَلِكَ نَجْزِي مَن شَكَرَ. लूत अलैहिस्सलामच्या राष्ट्रानं तंबींना खोटं ठरवलं आणि आम्ही दगडफेक करणारा वारा त्यांच्यावर पाठवला. केवळ लूत अलैहिस्सलामच्या घरचे लोक त्यापासून सुरक्षित राहिले. त्यांना आम्ही आपल्या मेहरबानीनं रात्रीच्या शेवटच्या प्रहरी वाचून बाहेर काढलं. असा मोबदला देत असतो आम्ही त्या माणसाला जो कृतज्ञता दर्शवत असतो. وَلَقَدْ أَنذَرَهُم بَطْشَتَنَا فَتَمَارَوْا بِالنُّذُرِ وَلَقَدْ رَاوَدُوهُ عَن ضَيْفِهِ فَطَمَسْنَا أَعْيُنَهُمْ فَذُوقُوا عَذَابِي وَنُذُرِ وَلَقَدْ صَبَّحَهُم بُكْرَةً عَذَابٌ مُّسْتَقِرٌّ فَذُوقُوا عَذَابِي وَنُذُرِ وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ. लूत अलैहिस्सलामने आपल्या राष्ट्राला आमच्या पकडीपासून खबरदार केलं, परंतु ते साऱ्या तंबींना संशयास्पद समजून बोलण्यात उडवत राहिले. मग त्यांनी त्याला आपल्या पाहुण्यांच्या संरक्षणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी आम्ही त्यांचे डोळे मिटवले की घ्या आता माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबींचा आस्वाद. सकाळी सकाळीच एका अटळ प्रकोपाने त्यांना गाठलं. घ्या आस्वाद आता माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबींचा. आम्ही या कुराणला उपदेशासाठी सुलभ साधन बनवलं आहे. तर आहे कोणी उपदेश स्वीकारणारा. وَلَقَدْ جَاءَ آلَ فِرْعَوْنَ النُّذُرُ كَذَّبُوا بِآيَاتِنَا كُلِّهَا فَأَخَذْنَاهُمْ أَخْذَ عَزِيزٍ مُّقْتَدِرٍ. आणि फिरोन लोकांपाशी सुद्धा तंबी आलेल्या होत्या, परंतु त्यांनी आमच्या सर्व निशाण्यांना खोटं ठरवलं. सरतेशेवटी आम्ही त्यांना पकडलं ज्याप्रमाणे एखादा जबरदस्त सामर्थ्यवान पकडीत असतो. أَكُفَّارُكُمْ خَيْرٌ مِّنْ أُولَٰئِكُمْ أَمْ لَكُمْ بَرَاءَةٌ فِي الزُّبُرِ أَمْ يَقُولُونَ نَحْنُ جَمِيعٌ مُّنتَصِرٌ سَيُهْزَمُ الْجَمْعُ وَيُوَلُّونَ الدُّبُرَ بَلِ السَّاعَةُ مَوْعِدُهُمْ وَالسَّاعَةُ أَدْهَىٰ وَأَمَرُّ إِنَّ الْمُجْرِمِينَ فِي ضَلَالٍ وَسُعُرٍ.
काय तुमचे काफिर काही त्या लोकांपेक्षा बेहतर आहेत? अथवा दिव्य ग्रंथात तुमच्यासाठी काही क्षमा लिहिलेली आहे? अथवा या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक मजबूत जथ्था आहोत, स्वतःच रक्षण करून घेऊ, लवकरच हा जथ्था पराभूत होईल आणि हे सर्व पाठ दाखवून पळताना दिसतील. किंबहुना यांना निपटण्यासाठी मूळ वैद्याची वेळ तर कयामत आहे आणि ती मोठी आपत्ती आणि अधिक कटू घटका आहे. हे गुन्हेगार लोक वास्तविकतः गैरसमजुतीत गुरफटलेले आहेत आणि यांची अक्कल नष्ट झालेली आहे. يوم يسحبون في النار على وجوههم ذوقوا مس سقر. ज्या दिवशी हे तोंडघशी फरफटले जातील त्या दिवशी यांना सांगितलं जाईल की आता चाखा जहन्नमच्या ज्वालांची गोडी. إنا كل شيء خلقناه بقدر وما أمرنا إلا واحدة كلمح بالبصر ولقد أهلكنا أشياعكم فهل من مدكر وكل شيء فعلوه في الزبر وكل صغير وكبير مستطر. आम्ही प्रत्येक वस्तू एका योजनेनिशी निर्माण केली आहे आणि आमची आज्ञा केवळ एकच आज्ञा असते आणि पापणी लवेतोपर्यंत ती अंमलात येते. तुम्हासारख्या अनेकांना आम्ही नष्ट करून टाकला आहे. मग आहे का कोणी उपदेश स्वीकारणारा? जे काही त्यांनी केलेलं आहे ते सर्व दप्तरात नोंदलेलं आहे आणि प्रत्येक लहान मोठी गोष्ट लिहिलेली आहे. इन्नल मुत्तकीन फी जन्नातिन व नहर फी मक़अदि सिद्क़िन इंद मलीकिन मुक़तदिर. अविज्ञेपासून अलिप्त राहणारे खचितच उद्यानात आणि कालव्यांमध्ये असतील. खऱ्या प्रतिष्ठेची जागा महान सत्ताधिकारी बादशाहच्या समीप. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो सिम मेहरबान दयावान आहे. अर्रहमान अल्लमल कुरआन खलक़ल इन्सान अल्लमहुल बयान. अत्यंत मेहरबान ईश्वरानं कुराणचं शिक्षण दिलं आहे. त्यानेच मानवाला निर्माण केलं आणि त्याला बोलणं शिकवलं. الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان. सूर्य आणि चंद्र एका हिशेबाने बांधलेले आहेत आणि तारे आणि वृक्ष सर्व नतमस्तक आहेत. आकाशाला त्यानं उंच केलं आणि तुळा प्रस्थापित केली. ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان. याची निकड अशी आहे की तुम्ही तुळेत विघ्न आणू नये. न्यायपूर्ण रीतीनं ठीक ठीक तोला आणि तराजूत दांडी मारू नका. والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان. पृथ्वीला त्याने संपूर्ण प्राणीमात्रासाठी बनवलं. त्यात हर तऱ्हेची विपुल चवदार फळं आहेत. खजुरीचे वृक्ष आहेत ज्यांची फळं वेष्टनात गुंडाळलेली आहेत. तऱ्हेतऱ्हेची धान्य आहेत ज्यात भुसाही असतो आणि दाणे सुद्धा. तर हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या देणग्यांचा इन्कार कराल? خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجان من مارج من نار فبأي آلاء ربكما تكذبان. मानवाला त्यानं ठिकरीसारख्या कोरड्या कुचक्या गाऱ्यापासून बनवलं आणि जिनला अग्नीच्या ज्वालापासून निर्माण केलं. मग हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या सामर्थ्य आश्चर्यांना खोटं ठरवाल? रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन फबिअय्यि आला'i रब्बिकुमा तुकज़्ज़िबान. दोन्ही पूर्व आणि दोन्ही पश्चिम सर्वांचा स्वामी पालनकर्ता तोच आहे. मग हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबची कोणकोणती सामर्थ्य खोटी ठरवाल? مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء ربكما تكذبان. दोन समुद्रांना त्यानं सोडलं की ते परस्परात मिळावे, तरी पण त्यांच्या दरम्यान एक पडदा आड आहे ज्याचं उल्लंघन ते करत नाहीत. मग हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबच्या सामर्थ्याच्या कोणकोणत्या चमत्कारांना खोटं ठरवाल?
يخرج منهما اللؤلؤ والمرجان فبأي آلاء ربكما تكذبان. या समुद्रांमधून मोती आणि प्रवाळ निघतात. तर हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबच्या सामर्थ्याच्या कोणत्या खुबींना खोटं ठरवाल? وله الجوار المنشآت في البحر كالأعلام فبأي آلاء ربكما تكذبان. आणि ही जहाजं त्याचीच आहेत, जी समुद्रात पर्वतासमान उंच गेलेली आहेत. म्हणून हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या उपकारांचा इन्कार कराल? كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام فبأي آلاء ربكما تكذبان. प्रत्येक वस्तू जी या पृथ्वीवर आहे नष्ट होणारी आहे, आणि तुझ्या रबचं प्रतापी आणि उदार रूपच तेवढं बाकी राहणार आहे. मग हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या खुबींना खोटं ठरवाल? يسأله من في السماوات والأرض كل يوم هو في شأن فبأي آلاء ربكما تكذبان. पृथ्वी आणि आकाशांमध्ये जे कोणी आहेत सर्वजण आपल्या गरजा त्याच्याकडेच मागत आहेत. प्रत्येक क्षणी तो नव्याच वैभवात आहे. मग हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या स्तुत्य गुणांना खोटं ठरवाल? سنفرغ لكم أيها الثقلان فبأي آلاء ربكما تكذبان. हे धरण्याच्या भारांनो, लवकरच आम्ही तुमची विचारणा करण्यासाठी मोकळे होत आहोत. मग पाहून घेऊ की तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या उपकारांना खोटं ठरवता. يا معشر الجن والإنس إن استطعتم أن تنفذوا من أقطار السماوات والأرض فانفذوا لا تنفذون إلا بسلطان فبأي آلاء ربكما تكذبان. हे जिन्न आणि मानव समूहांनो, जर तुम्ही पृथ्वी आणि आकाशांच्या सरहद्दीतून निघून पळ काढू शकत असाल तर पळून पहा. नाही पळू शकत, त्याच्याकरता मोठं बळ हवं आहे. आपल्या रबच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना तुम्ही खोटं ठरवाल? يرسل عليكما شواظ من نار ونحاس فلا تنتصران فبأي آلاء ربكما تكذبان. पळ काढण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर अग्निज्वाला आणि धूर सोडले जातील, ज्याचा मुकाबला तुम्ही करू शकणार नाही. हे जिन्न आणि मानव, तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या सामर्थ्यांचा इन्कार कराल? فإذا انشقت السماء فكانت وردة كالدهان فبأي آلاء ربكما تكذبان. मग काय बेटेल त्यावेळी जेव्हा आकाश फाटेल आणि लाल कातड्याप्रमाणे तांबडा होईल. हे जिन्न आणि मानव, त्यावेळी तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना खोटं ठरवाल? فيومئذ لا يسأل عن ذنبه إنس ولا جان فبأي آلاء ربكما تكذبان. त्या दिवशी कोणत्याही मानव आणि जिनला त्याचा गुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही. मग पाहून घेतलं जाईल की तुम्ही दोन्ही समूह आपल्या रबच्या कोणकोणत्या उपकारांचा इन्कार करता. يعرف المجرمون بسيماهم فيؤخذ بالنواصي والأقدام فبأي آلاء ربكما تكذبان. गुन्हेगार तेथे आपल्या चेहऱ्यावरून ओळखून घेतले जातील आणि त्यांना कपाळाचे केस आणि पाय धरून धरून फरफटलं जाईल. त्यावेळी तुम्ही आपल्या रबच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना खोटं लेखाल? جهنم التي يكذب بها المجرمون يطوفون بينها وبين حميم آن فبأي آلاء ربكما تكذبان. त्यावेळी सांगितलं जाईल, ही तीच जहन्नम आहे जिला गुन्हेगार खोटे ठरवत असत. त्याच जहन्नम आणि उकळत्या पाण्यादरम्यान ते भ्रमण करत राहतील. मग आपल्या रबच्या कोणकोणत्या सामर्थ्यांना तुम्ही खोटं ठरवाल? وَلِمَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ جَنَّتَانِ
فبأي آلاء ربكما تكذبان. आणि त्या प्रत्येक इस्मासाठी जो आपल्या रबच्या हुजुरात पेश होण्याची भीती बाळगत असावा 2 उद्यानं आहेत. आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? ذواتا أفنان فبأي آلاء ربكما تكذبان. हिरव्यागार शाखांनी भरपूर आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? فيهما عينان تجريان فبأي آلاء ربكما تكذبان. दोन्ही उद्यानात 2 झरे प्रवाहित आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? فيهما من كل فاكهة زوجان فبأي آلاء ربكما تكذبان. दोन्ही उद्यानात प्रत्येक फळाचे 2 प्रकार आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? متكئين على فرش بطائنها من استبرق وجنى الجنتين دان فبأي آلاء ربكما تكذبان. जन्नती लोक अशा बिछायतींवर लोड लावून बसतील ज्यांचे अस्तर दाट रेशमाचे असेल आणि उद्यानाच्या शाखा फळांनी वाकल्या जात असतील. आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? فيهن قاصرات الطرف لم يطمثهن إنس قبلهم ولا جان فبأي آلاء ربكما تكذبان. या ऐश्वर्यादरम्यान लाजळू नजरवाल्या असतील ज्यांना या जन्नती लोकांच्या अगोदर कधी कोणा मानवाने अथवा जिन्नाने स्पर्श केलेला नसेल. आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? كأنهن الياقوت والمرجان فبأي آلاء ربكما تكذبان. अशा सुंदर जणू हिरे आणि मोती आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? هل جزاء الإحسان إلا الإحسان فبأي آلاء ربكما تكذبان. नेकीचा बदला नेकी व्यतिरिक्त काय बरं असू शकतो? तर हे जिन्न आणि मानव आपल्या रबच्या कोणकोणत्या प्रशंसनीय गुणांचा तुम्ही इन्कार कराल? ومن دونهما جنتان فبأي آلاء ربكما تكذبان. आणि त्या 2 उद्यानांशिवाय 2 उद्यानं आणखीन असतील. आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? مدهامتان فبأي آلاء ربكما تكذبان. टवटवीत हिरवी गडद उद्यानं आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? فيهما عينان نضاختان فبأي آلاء ربكما تكذبان. दोन्ही उद्यानात 2 झरे कारंजाप्रमाणे उसळत असलेले आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? فيهما فاكهة ونخل ورمان فبأي آلاء ربكما تكذبان. त्यात विपुल फळं आणि खजुरी आणि डाळिंब आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? فيهن خيرات حسان فبأي آلاء ربكما تكذبان. या ऐश्वर्याच्या दरम्यान सुचरित्र आणि सुखरूप पत्न्या आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? حور مقصورات في الخيام فبأي آلاء ربكما تكذبان. तंबूत ठेवल्या गेलेल्या अप्सरा आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? لم يطمثهن إنس قبلهم ولا جان فبأي آلاء ربكما تكذبان. या जन्नती लोकापूर्वी कधी कोणा मानवानं अथवा जिन्न त्यांना स्पर्श केलेले नसेल. आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? متكئين على رفرف خضر وعبقري حسان فبأي آلاء
ते जन्नती लोक हिरवे गालीचे आणि सुंदर आणि दुर्मिळ बिछाईतीवर टक्के लावून बसतील. आपल्या रबच्या कोणकोणत्या इनामांना तुम्ही खोटं ठरवाल? تبارك اسم ربك ذي الجلال والإكرام. अत्यंत बरकतवाला आहे तुझ्या प्रतापी आणि उदार रबचं नाव. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. इदा वक़अतिल वाक़िअह लैस लिवक़अतिहा कादिबह. जेव्हा ती घडणारी घटना घडून येईल तेव्हा तिच्या घडून येण्यास खोटं ठरवणारा कोणी असणार नाही. खाफिदतुर राफिअह इदा रुज्जतिल अर्दु रज्जा वबुस्सतिल जिबालु बस्सा फकानत हबाअन मुनबस्सा वकुंतुम अज़वाजन सलासा. ती उलथापालथ करणारी आपत्ती असेल. पृथ्वी त्यावेळी अकस्मात हादरून टाकली जाईल आणि पर्वत अशा प्रकारे चूरचूर केले जातील की ते उधळलेली धूळ बनून राहतील. तुम्ही लोक त्यावेळी 3 गटात विभागले जाल. फअस्हाबुल मैमनति मा अस्हाबुल मैमनह वअस्हाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअमह वस्साबिqून अस्साबिqून उलाइकल मुक़र्रबून फी जन्नातिन नईम. उजव्या बाजूवाले तर उजव्या बाजूवाल्यांच्या सौभाग्याबद्दल काय सांगावं आणि डाव्या बाजूवाले तर डाव्या बाजूवाल्यांचं दुर्भाग्यतेचं कसलं ठिकाण. आणि अग्रगामी तर अग्रगामीच आहेत. तेच तर निकटवर्ती लोक आहेत. ऐश्वर्य संपन्न जन्नतीमध्ये राहतील. सुल्लतुम मिनल अव्वलीन व कलीलुम मिनल आखिरीन. पुढच्यांच्यापैकी पुष्कळ असतील आणि मागच्यांपैकी थोडे. على سرر موضونة متكئين عليها متقابلين يطوف عليهم ولدان مخلدون بأكواب وأباريق وكأس من معين لا يصدعون عنها ولا ينزفون وفاكهة مما يتخيرون ولحم طير مما يشتهون. जळाऊ आसनावर टक्के लावून समोरासमोर बसतील. त्यांच्या मैफिलीत सदोदित मुलं वाहत्या झरातील मद्यानं ओतप्रोत पेले आणि सुरई आणि पात्रे घेऊन धावत फिरत असतील. जे प्याल्याने त्यांचं डोकंही गरगरणार नाही आणि त्यांची बुद्धीही भ्रष्ट होणार नाही. आणि ते त्यांच्या हुजुरात विविध प्रकारची स्वादिष्ट फळं हजर करतील की हवी ती निवडावीत आणि पक्ष्यांचं मांस हजर करतील की हवं त्या पक्ष्याला उपयोगात आणावं. وحور عين كأمثال اللؤلؤ المكنون جزاء بما كانوا يعملون لا يسمعون فيها لغوا ولا تأثيما إلا قيلا سلاما سلاما. आणि त्यांच्यासाठी सुंदर नेत्रांच्या अप्सरा असतील. अशा सुंदर जणू लपवून ठेवलेले मोती. हे सर्व काही त्या कर्माचा मोबदला म्हणून त्यांना मिळेल जे ते जगात करत राहिले होते. तेथे ते कोणतेही असभ्य शब्द अथवा पापाची गोष्ट ऐकणार नाहीत. जी काही गोष्ट होईल ती नीटनेटकी असेल. وأصحاب اليمين ما أصحاب اليمين في سدر مخضود وطلح منضود وظل ممدود وماء مسكوب وفاكهة كثيرة لا مقطوعة ولا ممنوعة وفرش مرفوعة إنا أنشأناهن إنشاء فجعلناهن أبكارا عربا أترابا لأصحاب اليمين ثلة من الأولين وثلة من الآخرين. आणि उजव्या बाजूवाल्यांच्या सौभाग्याबद्दल काय म्हणावं. ते निष्कंटक बोरी आणि थराथरावर असलेल्या केळी आणि लांबपर्यंत पसरलेल्या सावल्या आणि सदैव प्रवाहित पाणी आणि कधीही न संपणारी आणि निर्विघ्न मिळणारी असंख्य फळं आणि उच्च बैठकीत असतील. त्यांच्या पत्न्यांना आम्ही विशेष प्रकारे नव्यानं निर्माण करू आणि त्यांना कुमारिका बनवू. आपल्या पतींच्या आशिक आणि वयात समवयस्क. हे असे उजव्या बाजूवाल्यांसाठी आहे. ते पुढच्यांच्यापैकी पुष्कळ असतील आणि मागच्यांच्यापैकी देखील पुष्कळ. وأصحاب الشمال ما أصحاب الشمال في سموم وحميم وظل من يحموم لا بارد ولا كريم. आणि डाव्या बाजूवाले
डाव्या बाजूवाल्यांच्या दुर्भाग्याबद्दल काय विचारावं? ते लूच्या तडाख्यात आणि उकळत्या पाण्यात आणि काळ्या धुराच्या छायेत असतील, जे न शीतलही असेल न आल्हाददायक. إنهم كانوا قبل ذلك مترفين وكانوا يصرون على الحنث العظيم وكانوا يقولون أإذا متنا وكنا ترابا وعظاما أإنا لمبعوثون أو آباؤنا الأولون. हे ते लोक असतील जे या अंतापर्यंत पोहोचण्यापूर्वी सुखवस्त होते आणि महापापाचा आग्रह धरत होते. म्हणत असत, जेव्हा आम्ही मरून माती होऊन राहू आणि हाडाचे सापळे होऊन राहू, तरी पण आम्ही उठून उभी केली जाऊ काय? आणि काय आमचे वाडवडील सुद्धा उठवले जातील जे पूर्वी होऊन गेले आहेत? قل إن الأولين والآخرين لمجموعون إلى ميقات يوم معلوم ثم إنكم أيها الضالون المكذبون لآكلون من شجر من زقوم فمالئون منها البطون فشاربون عليه من الحميم فشاربون شرب الهيم هذا نزلهم يوم الدين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा, निसंशय पूर्वीचे आणि नंतरचे सर्व एके दिवशी अवश्य जमा केले जाणार आहेत, ज्यांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मग हे पथभ्रष्टांनो आणि खोटं ठरवणाऱ्यांनो, तुम्ही जक्कुम निवडुंगाच्या झाडाचं खाद्य खाणार आहात. त्यानेच तुम्ही पोट भराल आणि त्यावर उकळतं पाणी आणि पाणढोसळणी लागलेल्या उंटाप्रमाणे प्याल. असा आहे या डाव्या बाजूवाल्यांच्या मेजवानीचा सरंजाम बदल्याच्या दिवशी. نحن خلقناكم فلولا تصدقون أفرأيتم ما تمنون أأنتم تخلقونه أم نحن الخالقون. आम्ही तुम्हाला निर्माण केलं, मग सत्याची कबुली का देत नाही? कधी तुम्ही विचार केला की हे जे वीर्य तुम्ही टाकता त्यापासून मूल तुम्ही बनवता की ते घडवणारे आम्ही आहोत? نحن قدرنا بينكم الموت وما نحن بمسبوقين على أن نبدل أمثالكم وننشئكم فيما لا تعلمون ولقد علمتم النشأة الأولى فلولا تذكرون. आम्ही तुमच्या दरम्यान मरण वाटलं आहे आणि आम्ही याला असमर्थ नाही की तुमची रूपे बदलून टाकावीत आणि एखाद्या अशा रूपात तुम्हाला निर्माण करावं की जे तुम्ही जाणत नाही. आपल्या पहिल्या जन्माला तर तुम्ही जाणताच, मग का बोध घेत नाही? أفرأيتم ما تحرثون أأنتم تزرعونه أم نحن الزارعون لو نشاء لجعلناه حطاما فظلتم تفكهون إنا لمغرمون بل نحن محرومون. कधी तुम्ही विचार केला की ही जी बीजे तुम्ही पेरता यापासून शेती तुम्ही उगवता की ती उगवणारे आम्ही आहोत? आम्ही इच्छिलं तर या शेतींचा भुसा करून टाकू आणि तुम्ही तऱ्हेतऱ्हेच्या बाथा मारत बसाल की आमच्यावर, तर उलट बुरधंड बसलं, किंबहुना आमचं तर भाग्यच फुटकं आहे. أفرأيتم الماء الذي تشربون. कधी तुम्ही डोळे उघडून पाहिलं? हे पाणी जे तुम्ही पिता याला तुम्ही ढगातून वर्षवलं आहे अथवा याचा वर्षाव करणारे आम्ही आहोत? आम्ही इच्छिलं तर याला भयंकर खारं करून टाकू, मग का तुम्ही कृतज्ञ बनत नाही? أأنتم أنزلتموه من المزن أم نحن المنزلون لو نشاء جعلناه أجاجا فلولا تشكرون أفرأيتم النار التي تورون أأنتم أنشأتم شجرتها أم نحن المنشئون نحن جعلناها تذكرة ومتاعا للمقوين. कधी तुम्ही विचार केला, हा अग्नी जो तुम्ही पेटवता याचं झाड तुम्ही उत्पन्न केलं आहे अथवा हे निर्माण करणारे आम्ही आहोत? आम्ही त्याला आठवणीचं साधन आणि गरजूसाठी जीवन सामग्री बनवलं आहे. فسبح باسم ربك العظيم. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आपल्या महान रबच्या नावाचं पावित्र्य गान करा. فلا أقسم بمواقع النجوم وإنه لقسم لو تعلمون عظيم إنه لقرآن كريم في كتاب مكنون لا يمسه إلا المطهرون تنزيل من رب العالمين. तर नव्हे, मी शपथ घेतो ताऱ्यांच्या स्थानांची, आणि जर तुम्ही समजून घेतलं तरी फार मोठी शपथ आहे की हा एक उच्च कोटीचा कुराण आहे, एका सुरक्षित ग्रंथात अंकित, ज्याला पावित्र्याशिवाय कोणी स्पर्श करू शकत नाही.
हा सकल जगांच्या रब कडून अवतरित आहे. أفبهذا الحديث أنتم مدهنون وتجعلون رزقكم أنكم تكذبون. मग काय तुम्ही या वाणीची उपेक्षा करता आणि या देणगीत आपला वाटा तुम्ही असा ठेवला आहे की त्याला तुम्ही खोटं ठरवता. فلولا إذا بلغت الحلقوم وأنتم حينئذ تنظرون ونحن أقرب إليه منكم ولكن لا تبصرون فلولا إن كنتم غير مدينين ترجعونها إن كنتم صادقين فأما إن كان من المقربين فروح وريحان وجنة نعيم. आता जर तुम्ही कोणाचे आज्ञांकित नसाल आणि आपल्या या विचारात खरे आहात तर जेव्हा मारणाऱ्याचा जीव कंठापर्यंत पोचलेला असतो आणि तुम्ही डोळ्यांना पाहत असता की तो मरत आहे, तेव्हा त्याच्या निघत असलेल्या प्राणाला परत का आणत नाही? त्यावेळी तुमच्यापेक्षा त्याच्या अधिक जवळ आम्ही असतो, परंतु तुम्हाला दिसत नाही. मग तो मारणारा जर निकटवर्तीयांपैकी असेल तर त्याच्यासाठी सुख आणि उत्तम रोजी आणि ऐश्वर्य संपन्न जन्नत आहे. وأما إن كان من أصحاب اليمين فسلام لك من أصحاب اليمين وأما إن كان من المكذبين الضالين فنزل من حميم وتصلية جحيم. आणि जर तो उजव्या बाजूवाल्यांपैकी असेल तर त्याचं स्वागत असं होतं की सलाम आहे तुला, तू उजव्या बाजूवाल्यांपैकी आहेस. आणि जर खोटं ठरवणाऱ्या पथभ्रष्ट लोकांपैकी असेल तर त्याच्या पाहुणचारासाठी उकळतं पाणी आहे आणि जहन्नममध्ये झोकलं जाणं. إن هذا لهو حق اليقين فسبح باسم ربك العظيم. हे सर्व काही पूर्णतः सत्य आहे, म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या महान रबच्या नावाचं पावित्र्य गान करा. بسم الله الرحمن الرحيم. अल्लाहच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. سبح لله ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. له ملك السماوات والأرض يحيي ويميت وهو على كل شيء قدير. هو الأول والآخر والظاهر والباطن وهو بكل شيء عليم. अल्लाहचं पावित्र्य गान केलं आहे त्या प्रत्येक वस्तूनं जी पृथ्वी आणि आकाशात आहे आणि तोच जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. पृथ्वी आणि आकाशांच्या राज्याचा स्वामी तोच आहे. जीवन प्रदान करतो आणि मृत्यू देतो आणि प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. तोच आदिही आहे आणि अंतिम सुद्धा, आणि प्रकटही आहे आणि अप्रकट सुद्धा, आणि त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. هو الذي خلق السماوات والأرض في 6 أيام ثم استوى على العرش يعلم ما يلج في الأرض وما يخرج منها وما ينزل من السماء وما يعرج فيها وهو معكم أينما كنتم والله بما تعملون بصير. तोच आहे ज्याने आकाशांना आणि पृथ्वीला 6 दिवसात निर्माण केलं आणि मग अर्श अर्थात राजसिंहासनावर विराजमान झाला. त्याला ज्ञात आहे जे काही जमिनीत जातं आणि जे काही त्यातून निघत असतं आणि जे काही आकाशांमधून उतरत असतं आणि जे काही त्यात चढत असतं. तो तुमच्या समवेत आहे जेथे कुठे तुम्ही आहात. जे काही कार्य तुम्ही करता तो ते पाहत आहे. له ملك السماوات والأرض وإلى الله ترجع الأمور يولج الليل في النهار ويولج النهار في الليل وهو عليم بذات الصدور. तोच पृथ्वी आणि आकाशांच्या बादशाहीचा स्वामी आहे आणि सर्व मामले निर्णयासाठी त्याच्याकडेच रुजू केले जातात. तोच रात्रीला दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो आणि मनात लपलेली रहस्य सुद्धा जाणतो. आमिनू बिल्लाहि व रसूलिहि व अनफिqू मिम्मा जअलकुम मुस्तख्लफीन फीहि فالذين آمنوا منكم وأنفقوا لهم أجر كبير وما لكم لا تؤمنون بالله والرسول يدعوكم لتؤمنوا بربكم وقد أخذ ميثاقكم إن كنتم مؤمنين. ईमान आणा अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर आणि खर्च करा त्या वस्तूंपैकी ज्यावर त्यानं तुम्हाला नायब अर्थात खलिफा नियुक्त केला आहे. जे लोक तुमच्यापैकी ईमान आणतील आणि माल खर्च करतील त्यांच्यासाठी महान मोबदला आहे. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही अल्लाहवर ईमान आणत नाही? वस्तुतः
पैगंबर तुम्हाला आपल्या रबवर इमान आणण्याचं आमंत्रण देत आहे आणि त्यानं तुम्हाकडून प्रतिज्ञा घेतली आहे. जर खरोखर तुम्ही मानणारे असाल. هو الذي ينزل على عبده آيات بينات ليخرجكم من الظلمات إلى النور وإن الله بكم لرؤوف رحيم. तो अल्लाहच तर आहे जो आपल्या दासावर अगदी स्पष्ट आयती उतरवत आहे जेणेकरून तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशात आणावं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह तुमच्यासाठी अत्यंत मायाळू आणि मेहरबान आहे. وما لكم ألا تنفقوا في سبيل الله ولله ميراث السماوات والأرض لا يستوي منكم من أنفق من قبل الفتح وقاتل أولئك أعظم درجة من الذين أنفقوا من بعد وقاتلوا وكلا وعد الله الحسنى والله بما تعملون خبير. बरं कारण तरी काय आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात खर्च करत नाही. वस्तुतः पृथ्वी आणि आकाशांचा वारसा अल्लाहसाठीच आहे. तुमच्यापैकी जे लोक विजयानंतर खर्च आणि जिहाद करतील ते कधीही त्या लोकांच्या बरोबरीचे ठरू शकत नाहीत ज्यांनी विजयापूर्वी खर्च आणि जिहाद केलेला आहे. त्यांचा दर्जा नंतर खर्च आणि जिहाद करणाऱ्यापेक्षा मोठा आहे, जरी अल्लाहनं दोघांनाही चांगली वचनं दिलेली आहेत. जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची खबर आहे. من ذا الذي يقرض الله قرضا حسنا فيضاعفه له وله أجر كريم. يوم ترى المؤمنين والمؤمنات يسعى نورهم بين أيديهم وبأيمانهم بشراكم اليوم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك هو الفوز العظيم. कोण आहे जो अल्लाहला कर्ज देईल उत्कृष्ट कर्ज जेणेकरून अल्लाहनं कित्येक पटीनं वाढून परत करावं आणि त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे. त्या दिवशी जेव्हा की तुम्ही इमानधारक पुरुषांना आणि स्त्रियांना पाहाल त्यांचं तेज त्यांच्या पुढे पुढे आणि उजव्या बाजूने धावत असेल. त्यांना सांगितलं जाईल की आज खुशखबर आहे तुमच्यासाठी. जन्नती असतील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील ज्यात ते सदैव राहतील. हेच आहे मोठं यश. يوم يقول المنافقون والمنافقات للذين آمنوا انظرونا نقتبس من نوركم قيل ارجعوا وراءكم فالتمسوا نورا فضرب بينهم بسور له باب باطنه فيه الرحمة وظاهره من قبله العذاب. त्या रोजी दांभिक पुरुषांची आणि स्त्रियांची दशा अशी असेल की ते इमानधारकांना म्हणतील जरा आमच्याकडे पहा जेणेकरून आम्ही तुमच्या तेजापासून काही लाभ घ्यावा. परंतु त्यांना सांगण्यात येईल मागे व्हा, आपलं तेज कोठे अन्यत्र शोधा. मग त्यांच्या दरम्यान एक भिंत टाकली जाईल जिच्यात एक दार असेल. त्या दाराच्या आत कृपा असेल आणि बाहेर प्रकोप. ينادونهم ألم نكن معكم قالوا بلى ولكنكم فتنتم أنفسكم وتربصتم وارتبتم وغرتكم الأماني حتى جاء أمر الله وغركم بالله الغرور فاليوم لا يؤخذ منكم فدية ولا من الذين كفروا مأواكم النار هي مولاكم وبئس المصير. ते इमानधारकांना ओरडून ओरडून सांगतील काय आम्ही तुमच्या समवेत नव्हतो. इमानधारक उत्तर देतील होय, परंतु तुम्ही खुद्द आपल्या स्वतःला उपद्रवात झोकलं, संधी साधूपणा केला, शंकेत गुरफटलेले राहिलात आणि खोट्या अपेक्षा तुम्हाला फसवत राहिल्या. येत पावेतो की अल्लाहचा फैसला आला आणि शेवटच्या वेळेपर्यंत तो मोठा फसवणूक करणारा तुम्हाला अल्लाहच्या बाबतीत फसवत राहिला. म्हणून आज तुमच्याकडूनही एखादी खंडणी अर्थात फिदिया स्वीकारली जाणार नाही आणि त्या लोकांकडूनही नाही ज्यांनी उघड उघड कुफ्र केला होता. तुमचं स्थान नरक आहे, तोच तुमची काळजी वाहणारा आहे आणि हा अत्यंत वाईट शेवट आहे. ألم يأن للذين آمنوا أن تخشع قلوبهم لذكر الله وما نزل من الحق ولا يكونوا كالذين أوتوا الكتاب من قبل فطال عليهم الأمد فقست قلوبهم وكثير منهم فاسقون اعلموا أن الله يحيي الأرض بعد موتها قد بينا لكم الآيات لعلكم تعقلون. काय इमान आणणाऱ्यांसाठी अद्याप ती वेळ आली नाही की त्यांची हृदय अल्लाहच्या स्मृतीनं द्रवली जावीत आणि त्यानं उतरवलेल्या सत्यापुढे नमावं आणि ते त्या लोकांप्रमाणे होऊ नयेत ज्यांना पूर्वी ग्रंथ दिला गेला होता.
मग एक दीर्घकाळ त्यांच्यावर लोटला तर त्यांची हृदय कठोर बनली आणि आज त्यांच्यापैकी बहुतेक अवैज्ञाकारी बनलेले आहेत. चांगलं जाणून असा की अल्लाह पृथ्वीला तिच्या मृत्यूनंतर जीवन प्रदान करतो. आम्ही निशाण्या तुम्हाला अगदी स्पष्टपणे दाखवल्या आहेत. कदाचित तुम्ही अकलेचा उपयोग करावा. إن المصدقين والمصدقات وأقرضوا الله قرضا حسنا يضاعف لهم ولهم أجر كريم والذين آمنوا بالله ورسله أولئك هم الصديقون والشهداء عند ربهم لهم أجرهم ونورهم والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب الجحيم. पुरुष आणि स्त्रियांपैकी ते लोक दान करणारे आहेत आणि ज्यांनी अल्लाहला उत्तम कर्ज दिलेलं आहे त्यांना निश्चितच कित्येक पटीनं वाढवून दिलं जाईल आणि त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे. आणि ज्या लोकांनी अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर ईमान आणलं आहे तेच आपल्या रबजवळ सिद्दीक अर्थात सत्यनिष्ठ आणि शहीद अर्थात साक्षीदार आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा मोबदला आणि त्यांचं तेज आहे. आणि ज्या लोकांनी कुफ्र केला आहे आणि आमच्या आयतींना खोटं ठरवलं आहे ते नरकवासी आहेत. اعلموا أنما الحياة الدنيا لعب وله وزينة وتفاخر بينكم وتكاثر في الأموال والأولاد كمثل غيث أعجب الكفار نباته ثم يهيج فتراه مصفرا ثم يكون حطاما وفي الآخرة عذاب شديد ومغفرة من الله ورضوان وما الحياة الدنيا إلا متاع الغرور. चांगल्या प्रकारे जाणून असा की हे दुनियेतील जीवन याशिवाय अन्य काहीच नाही की एक खेळ आणि मनोरंजन आणि बाह्य टापटीप आणि तुमचं आपापसात एकमेकाविरुद्ध बडेजाव करणं आणि संपत्ती आणि संततीमध्ये एक दुसऱ्यावर मात करण्याचा प्रयत्न करणं होय. याची उपमा अशी होय जणू एक पाऊस पडला तर त्यानं उत्पन्न होणाऱ्या वनस्पतींना पाहून शेतकरी आनंदित झाले. मग ती शेती पिकते आणि ती पिवळी पडल्याचं तुम्ही पाहता. मग ती भुसा बनून राहते. याउलट परलोक ते स्थान होय जेथे कठोर यातना आहे आणि अल्लाहची क्षमा आणि त्याची प्रसन्नता आहे. जगातील जीवन एका फसव्या सामग्रीशिवाय अन्य काहीच नाही. سابقوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها كعرض السماء والأرض أعدت للذين آمنوا بالله ورسله ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله ذو الفضل العظيم. धावा आणि एक दुसऱ्यापुढे जाण्याचा प्रयत्न करा आपल्या रबच्या क्षमा आणि त्या जन्नतकडे जिचा विस्तार आकाश आणि पृथ्वी समान आहे जी उपलब्ध केली गेली आहे त्या लोकांसाठी ज्यांनी अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांवर ईमान आणलं आहे. हा अल्लाहचा कृपा प्रसाद आहे. ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो आणि अल्लाह मोठी कृपानिधी आहे. ما أصاب من مصيبة في الأرض ولا في أنفسكم إلا في كتاب من قبل أن نبرأها إن ذلك على الله يسير. कोणतीही विपत्ती अशी नाही जी पृथ्वीवर अथवा तुमच्या स्वतःवर कोसळत असावी आणि आम्ही तिला निर्माण करण्यापूर्वी एका ग्रंथात अर्थात विधिलेखात लिहिलेलं नसावं. असं करणं अल्लाहसाठी अत्यंत सोपं काम आहे. لكي لا تأسوا على ما فاتكم ولا تفرحوا بما آتاكم والله لا يحب كل مختال فخور الذين يبخلون ويأمرون الناس بالبخل ومن يتول فإن الله هو الغني الحميد. हे सर्व काही अशासाठी आहे जेणेकरून जी काही हानी तुम्हाला होईल त्यावर तुम्ही विषण्ण होऊ नये आणि जे काही अल्लाह तुम्हाला प्रदान करेल त्यावर तुम्ही फुगून जाऊ नये. अल्लाह अशा लोकांना पसंत करत नाही जे आपल्या स्वतःला फार मोठे समजतात आणि घमेंड दाखवतात, जे स्वतः कंजूसपणा करतात आणि दुसऱ्यांना कंजूसपणा करण्यास प्रोत्साहित करतात. आता जर कोणी तोंड फिरवत असला तर अल्लाह निरपेक्ष आणि स्तुत्य गुणसंपन्न आहे. لقد أرسلنا رسلنا بالبينات وأنزلنا معهم الكتاب والميزان ليقوم الناس بالقسط وأنزلنا الحديد فيه بأس شديد ومنافع للناس وليعلم الله من ينصره ورسله بالغيب إن الله قوي عزيز. आम्ही आपल्या प्रेषितांना अगदी स्पष्ट निशाण्या आणि सूचनेसहित पाठवलं आणि त्यांच्याबरोबर ग्रंथ आणि तुळा उतरवली जेणेकरून लोकांनी न्यायाधिष्ठित व्हावं आणि लोखंड उतरवलं ज्यात मोठं बळ आहे आणि लोकांसाठी फायदे आहेत.
हे अशासाठी केलं गेलं आहे की अल्लाहला माहित व्हावं की कोण त्याला पाहिल्याविना त्याला आणि त्याच्या पैगंबरांना मदत करतो. निश्चितच अल्लाह मोठा बलवान आणि जबरदस्त आहे. وَلَقَدْ أَرْسَلْنَا نُوحًا وَإِبْرَاهِيمَ وَجَعَلْنَا فِي ذُرِّيَّتِهِمَا النُّبُوَّةَ وَالْكِتَابَ فَمِنْهُمْ مُهْتَدٍ وَكَثِيرٌ مِنْهُمْ فَاسِقُونَ. आम्ही नूह अलैहिस्सलाम आणि इब्राहिम अलैहिस्सलामना पाठवलं आणि त्या दोघांच्या वंशात प्रेषितत्व आणि ग्रंथ ठेवले. मग त्यांच्या संततीपैकी काहींनी मार्गदर्शन स्वीकारलं आणि बरेचसे अवैज्ञाकारी बनले. ثم قفينا على آثارهم برسلنا وقفينا بعيسى ابن مريم وآتيناه الإنجيل وجعلنا في قلوب الذين اتبعوه رأفة ورحمة ورهبانية ابتدعوها ما كتبناها عليهم إلا ابتغاء رضوان الله فما رعوها حق رعايتها فآتينا الذين آمنوا منهم أجرهم وكثير منهم فاسقون. त्यांच्यानंतर आम्ही लागोपाठ आपले प्रेषित पाठवले आणि त्या सर्वांनंतर मरियम पुत्र ईसा अलैहिस्सलामला पाठवलं आणि त्याला इंजिन प्रदान केली. आणि ज्या लोकांनी त्याचे अनुयायित्व स्वीकारलं त्यांच्या हृदयात आम्ही करुणा आणि दया घातली आणि वैराग्य त्यांनी स्वतःच काढले. आम्ही ते त्यांच्यासाठी कर्तव्य म्हणून ठरवलं नव्हतं, परंतु अल्लाहच्या प्रसन्नतेच्या शोधात त्यांनी स्वतःच ही बिद्दत अर्थात कुप्रथा काढली आणि मग त्यावर कायम राहण्याचं जे कर्तव्य होतं त्यांनी ते पूर्ण केलं नाही. त्यांच्यापैकी ज्या लोकांनी ईमान आणलं होतं त्यांचा मोबदला आम्ही त्यांना प्रदान केला, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जण अवैज्ञाकारी आहेत. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وآمنوا برسوله يؤتكم كفلين من رحمته ويجعل لكم نورا تمشون به ويغفر لكم والله غفور رحيم. لئلا يعلم أهل الكتاب ألا يقدرون على شيء من فضل الله وأن الفضل بيد الله يؤتيه من يشاء والله ذو الفضل العظيم. हे लोक हो, ज्यांनी ईमान आणलं आहे, अल्लाहचं भय बाळगा आणि त्याचे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर ईमान आणा. अल्लाह तुम्हाला आपल्या कृपेचा दुहेरी हिस्सा प्रदान करील आणि तुम्हाला असे तेज प्रदान करील ज्याच्या प्रकाशात तुम्ही चालाल आणि तुमचे अपराध माफ करेल. अल्लाह मोठा क्षमा करणारा आणि मेहरबान आहे. तुम्ही असं वर्तन अवलंबलं पाहिजे जेणेकरून ग्रंथधारकांना हे कळावं की अल्लाहच्या कृपेवर त्यांची काही मक्तेदारी नाही आणि असं की अल्लाहची कृपा त्याच्या स्वतःच्याच हातात आहे. ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो आणि तो महान कृपानिधी आहे.